काल नाही वेळ आपण बँकॉकमधील एका डॉर्मेट्री हॉस्टेलमध्ये थांबलो होतो. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे एका रूममध्ये 8 बेड होते. मित्रांनो, तर थायलंडमध्ये नाही वेळ जागोजागी अशा प्रकारचे तुम्हाला पाणी भरायचे लावलेले आहेत. तर तुम्हाला दाखवतो इथं पाणी कसं भर. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली बॉटल भरून भेटलेली. अशा प्रकारे इथं पाणीचं जुगाड आहे. मित्रांनो, तर इंडियन फूड भेटलंय बाबा इथं. इंडियन हॉटेल भेटले. आता बघूया खाऊन काय काय भेटतं इथं. चला जाऊ. जेवण आलंय. जेवणामध्ये इथं पाहू शकता पनीर आहे, डाळ आहे आणि चपात्या आहेत. इथे मित्रांनो, तर आलोय आता बसमध्ये इथल्या. मित्रांनो, 2 प्रकारच्या बस आहेत तिथं, AC बस आणि रेग्युलर बस. तर आता AC बसमध्ये बसलोय मित्रांनो. तर बसने आपल्याला सोडलंय आता इथं. मित्रांनो, ट्रॅव्हलिंग करणं एवढं सोपं नाही आहे मित्रांनो. तर आता आपण चाललोय बँकॉकमधील फ्लोटिंग मार्केटला. जवळपास ह्या उन्हात, ही बघू शकता ऊन, ह्या उन्हात नाही वेळ 20 मिनिटं चालत जायचं आपल्याला. मित्रांनो, करापलो 1/2 किलोमीटर चालत आलो. मित्रांनो, तर आईस्क्रीम घेतली 15 म्हणजे जवळपास 50 रुपयाची आईस्क्रीम आहे. एवढी 50 रुपये. तर तुम्हाला मी म्हणलं होतं ना आपण एकदम भारी ठिकाणी येणार आहे. तर मित्रांनो, ते भारी ठिकाणी आलो. इथं येतोपर्यंत माझी हालत खराब झाली, पण भारी ठिकाणी आलो मित्रांनो. तर तुम्ही अशा प्रकारे बोटची राईड पण करू शकता ह्या कॅनलमध्ये. लिफ्ट भेटली भाऊ. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. काल नाही वेळ आपण बँकॉकमधील एका डॉर्मेट्री हॉस्टेलमध्ये थांबलो होतो. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे एका रूममध्ये 8 बेड होते. मी वरती झोपलोय. आता कॅमेरा चार्जिंग नाही आहे, त्यामुळं इथं एक होतं, ह्याच्या खाली एक, इथं एक, इथं ह्याच्या खाली एक, असे समोर 2 आणि ह्या साईडला 2, असे एका रूममध्ये 8 बेड होते. एक फॅन आहे, एक AC. अशा प्रकारे प्रत्येक बेडला चार्जिंग सॉकेट आहे, रीडिंग लाईट आहे, ज्याला वाचायचं आहे त्यासाठी. अशा पद्धतीचं होतं. तर चला जाऊया बाहेर. इथं लोकांना जास्त डिस्टर्ब पण करायला नाही आवडत आपल्याला. चलो, आता फायनली निघतोय आता इथनं. इथं थांबलो होतो काल डॉर्मेट्रीमध्ये. ते तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे होतं. इथं मी झोपलो होतो. काय राहिले का सामान ते बघूया. आणि इथं 8 बेड होते. हे का ह्याच्यात पाहू शकता असं. आणि काही नाही, इथं मिक्स असते. इथं तर खाली लेडीज होत्या. इथे एक आणि इथे एक, असे 2 लेडीज होत्या. म्हणजे इकडच्या देशात काही नाही, तर सगळं मिक्स असतं. का डोरमॅट्रीत पण लेडीज पण राहू शकतात अशा प्रकारचं. मित्रांनो, एका ह्याच्यात नाही वेळ 8 जण झोपू शकत होते. अशा प्रकारचं डोरमॅट्री आहे हे रूममध्ये. आणि अशा 7 ते 8 रूम आहेत. आणि 140 बाथमध्ये, म्हणजे जवळपास 460 रुपयाला हे आपल्याला पडलं होतं खॉट इंडियन पैशात. चला मित्रांनो, तर फायनली इथनं निघतोय आता. ह्या हॉटेलमधनं हॉटेल नव्हतं, हॉस्टेल होतं, पॉली हॉस्टेल म्हणून मित्रांनो. तर चांगलं होतं. एका दिवसासाठी राहिलो आपण. तर आज फिरून येऊन संध्याकाळी पण यायचा प्लॅन आहे माझा. बघूया, पण फिक्स नाही आहे. त्यामुळं काही डिपॉझिट दिलेलं माघारी घेतो आहे आणि परत येऊ संध्याकाळी. अशा प्रकारे हे भाऊ आपले कोलकाताचे. चला, थँक्यू ब्रो. पाणी भरून घ्यायचं आहे. काल इथं पाहू शकता एक बाट टाकून आपण पाणी भरून घेऊ शकतोय. तर पाणी भरून घेऊया आता. हे मला पकडायला कोण नाही आहे. तर हे भाऊ तो बी गेला, वेस्ट इंडिजचा होता, जमायका. ब्रो, कॅन यू होल्ड दिस कॅमेरा फॉर मी. मित्रांनो, तर थायलंडमध्ये नाही वेळ जागोजागी अशा प्रकारचे तुम्हाला पाणी भरायचे लावलेले आहेत. तर तुम्हाला दाखवतो इथं पाणी कसं भरतात. तर पहिले तर आपली बॉटल काढून घेऊया. ही बॉटल आहे आणि ही बॉटल आपल्याला इथं लावायची. इथं पाणी येतं. त्यासाठी पहिले आपल्याला थायलंडचा एक बात टाकायला लागतो. एक बात म्हणजे 3.5 रुपये टाकले ना की आपल्याला पाण्याची बॉटलमध्ये पाणी येते. दिस इज 1 बात. अशा प्रकारे इथं लावलं तर पाणी प्रेस द बटन. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली बॉटल भरून भेटलेली. अशा प्रकारे इथं पाणीचं जुगाड आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली माहिती कमेंट करून नक्की सांगा. आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. व्हेर इज द इंडियन हॉटेल. मित्रांनो, तर इंडियन फूड भेटलंय बाबा इथं. इंडियन हॉटेल भेटले. आता बघूया खाऊन काय काय भेटतं इथं. चला जाऊया आत. ओके, पहिला फोटो काढूया आपण इथला.
मित्रांनो तर फायनली आपल्याला नाही इंडियन हॉटेल भेटलेलं आहे. इथं पाहू शकता हे इंडियन थायलंड मध्येच एक हॉटेल आहे. इंडियन मेन्यू म्हणून आहे, माला रेस्टॉरंट म्हणून आहे. मित्रांनो तुम्ही सर्च करून येऊ शकताय. तर इथं मला चांगली डील भेटली. तर व्हेजिटेबल थाळी 150 रुपयाला, 150 ना 150 बात. ओके, तर 150 बातला आहे म्हणजे आपल्याला इथल्या जवळपास 150 बात म्हणजे 450 रुपयाच्या आसपास किंमत होती थाळीची. अशा प्रकारची थाळी आहे आणि चांगला आहे रेट, म्हणजे बाकीच्या पेक्षा मस्त आहे आणि प्युअर व्हेज आहे, काही दुसरं नाहीये. दुसरं असलं तर चिकन आहे बाबा, चिकन शिवाय दुसरं काही त्याच्यात घुसवलं नाहीये. तर तो भाऊ कुठला आहे काय माहिती. कहाँ से है भाई आप? यही से है क्या? पर कहाँ से तो हो गए इंडिया से कनेक्शन? नेपाल से है क्या? ओ, बहुत बढ़िया यार, नेपाल में बहुत बार आया हूँ. हाँ सेम सेम ही है. ओके थँक यू. मित्रांनो तर फायनली जेवण आलंय. जेवणामध्ये इथं पाहू शकता पनीर आहे, डाळ आहे आणि चपाती आहे. तिथे एक मिक्स व्हेज होती, त्याच्या बदल्यात अजून एक चपाती घेतली, पापड आहे आणि भात आहे. अशा प्रकारे जेवण आहे. तर बघूया कसं लागतंय खाऊन, तुम्हाला सांगतो खाल्ल्यानंतर कसं लागतंय. हर हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो मी आहे आता थायलंडमध्ये आणि थायलंडमध्ये आपण बँकॉक सिटीमध्ये. तर मित्रांनो इथं आल्यावर खायचं लय हाल आहेत. इथं जे बाकीचे हॉटेल आहेत त्यात काय पण भेटते, काय पण. त्यासाठी नाही इथं इंडियन हॉटेल सर्च करायला लागते. तर मित्रांनो आपण नाही आता एका इंडियन हॉटेलमध्ये आलेलो आहे. म्हणजे तो भाऊ नेपाळचा आहे पण तो इंडियन हॉटेल चालवतो. हे पाहू शकता इथं त्याचं हॉटेल आहे, माला रेस्टॉरंट म्हणून आहे, इंडियन किचन अशा प्रकारचं आहे. तर पाहू शकता इथे तर ही थाळी नाही 150 बातला आहे. 150 बातला त्यामध्ये पनीरची भाजी, डाळ आहे, एक चपाती येते. तर मी इथली एक भाजी कॅन्सल केली, तर मग मिक्स व्हेजची 2 चपात्या घेतल्या, पापड आणि राईस अशा प्रकारची थाळी आहे मित्रांनो. तर फायनली 3 दिवसानंतर मला नाही इंडियन जेवण भेटले. तर खाऊया बघूया कसं लागतंय, पण जरा क्वांटिटी जास्त पाहिजे होती अजून असं मला वाटत होतं. बाकी काही नाही आहे. तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. मित्रांनो तर आलं इथं जेवण बिवण एकदम टकाटक होतं. तर जेवलोय आणि आता निघालोय पुढं. बघूया आपल्याला जायचं फ्लोटिंग मार्केटला, किती तिकीट आहे बघूया. असा कुठला तरी देश आहे तिथल्या बाया पण अशा तगड्या आहेत ना, तुम्ही पाहू शकता. ही हां पुढल्या नाही पण अशा एकदम तगड्या आहेत, अशा बल्कीत माणसागतच बाया पण अशा तगड्याच्या तगड्या आहेत. बाकी आपल्या इकडं कसे बाया बुटक्या असतात, माणसं मोठी असतात, तसं तिकडं नाही बाया पण माणसाच्या जेवढ्या हाईटच्या तेवढ्याच उंच बिंच असतात, तब्येतीने पण तशाच असतात. चला जाऊया, आपल्याला आता फ्लोटिंग मार्केट पाहायला जायचे. चल मित्रांनो, तर आज आपण अशा स्पॉटवर जाणार आहे थायलंडमधल्या ना. तिथे गेल्यावर तुम्हाला नाथखोळा वाटणार आहे मित्रांनो. तर त्याची माहिती मी तिथं गेल्यावर सांगेल. तर त्याच्या अगोदर आपल्याला इथनं ह्याने बसनी जायचं आहे. पाहूया बस किती लांब आहे तिथं जाण्यासाठी आणि पाहूया. तर तुम्हाला सांगतो ते मार्केट म्हणजे फ्लोटिंग मार्केट असणार आहे, पाण्यावरची बाजारपेठ त्याला ते का म्हणतात, तिथं गेल्यावर सांगतो. तोपर्यंत जाऊया. आणि हा व्हिडिओ मित्रांनो तर आलोय आता बसमध्ये, इथल्या लोकल बसमध्ये आलोय थायलंडच्या. तर मित्रांनो 2 प्रकारच्या बस आहेत तिथं, AC बस आणि रेग्युलर बस. तर आता AC बसमध्ये बसलोय मित्रांनो. तर तुम्ही तुमचं लोकेशन टाकलं आणि कुठं जायचं टाकलं की तुम्हाला बस नंबर येतोय. तर तो बस नंबर हुडकला मी, 459 AC बस होती. तर ते बस आपल्याला तिथं नेऊन सोडणार आहे. सर हाऊ मच टाइम रिक्वायर्ड टू गो, हाऊ मच टाइम टू फ्लोटिंग मार्केट? 1 hour, हाफ hour? ओके चलो मित्रांनो. तर जागोजागी नाही असे स्टॉप आहेत आणि स्टॉपवर लोक थांबलेले असतात आणि हात करून थांबवतात. तर डायरेक्ट बस नाही थांबवत, तुम्हाला त्यासाठी हात करायला लागतोय. अशा प्रकारचं आहे. तर चला इथं ह्याच्यात पण दाखवतंय बाबा पुढचा स्टॉप कुठला आहे, पुढचा स्टॉप कुठला आहे. तर आपल्याला आपला स्टॉप लय लांब आहे अजून. चलो मित्रांनो, तर आता नाही आपण फ्लोटिंग मार्केटच्या दिशेने चाललोय बसमध्ये बसून. तर हे सरळ त्यांना दाखवलं बाबा, म्हणलं बस पुढं पण जाणार आहे. मला माझा स्टॉप आल्यावर सांगा, मला काही कळायचं नाही आला का नाही. हे मॅपमध्ये काय होतंय कधी कधी पुढं पाठीमागं दाखवतंय. काल मेट्रोचं तसंच झालं, पण मेट्रोवाल्यांनी पण मला समजून सांगितलं होतं.
हे स्टॉप आला की उतरून घ्या. तसं इंडिकेशन हे मेट्रोमध्ये पण असतंय ना, बसमध्ये पण आहे की बाबा कुठला स्टॉप आहे तुमचा हा. चला मित्रांनो, तर आलोय आता पोहोचत आपल्या स्टॉप पाशी. बसमध्ये कोणच राहिलं नाही. ड्रायव्हर, कंडक्टर आणि पाठीमागे एक जण दिसतोय का तुम्हाला? बाकी कोणच नाहीये. हे कंडक्टर सांगतोय आपल्याला कुठं उतरायचंय काय. बघूया बरोबर उतरवते का नाही. पुढचा स्टॉप आहे पुढचा. मित्रांनो, तर बसने आपल्याला सोडलंय आता इथनं आपल्याला जायचंय. बघूया किती लांब आहे काय. 1.3 किलोमीटर तोपर्यंत बसू. ओके. मित्रांनो, तर फायनली आपला त्या ट्रायपॉडला कॅमेरा लावलाय आणि ह्या बस स्टँडवर आपल्याला सोडलं होतं. आणि आपल्याला बरोबर ॲक्युरेट बस स्टँडला सोडलं, कारण आपल्याला इथनं रोड हायवे क्रॉस करून जायचं आहे. आणि हायवे क्रॉस करायसाठी हे अशा प्रकारचं मेन हायवेला कुठंच आपण उड्या बिड्या मारून जाऊ शकत नाही. अशा प्रकारचं बनवलं आहे पूल. तर हा पूल क्रॉस करून पलीकडच्या साईडला जायचं आहे. जवळपास 1.5 किलोमीटर चालत जायचे. बघूया 20 मिनिटाचे वॉक आहे. माझं वजन कमी व्हायचं घरी असतोपर्यंत. 4-5 किलो वाढलं होतं, तर ते 4-5 किलो घरी असतोपर्यंत कमी करतोय मी. लय चालतोय मी दिवसात 5-6 किलोमीटर तर आरामात चालतोय त्यात वजन घेऊन. फायनली आलोय आपण. काल पण असला टोंगळा हायवे होता बघा, किती लेन आहे. ही सर्व्हिस लेन, हा पूल, परत हा मोठा हायवे, परत तिकडून जाणारा हायवे. कसला टोंगळा हायवे हा. नुसतं बांगबुंग बांगबुंग गाड्यांचा आवाज येतो. लय पळतात गाड्या, 100+ स्पीडने जातात. मला इथंच वरती उभारून भीती वाटायला लागली. कसल्या स्पीडने गाड्या जातात. चला, आज मेन म्हणजे जेवण चांगलं झालं त्यामुळे बरं वाटलं जरा. ओके, चला ह्या साईडने आपल्याला जायचं आपल्या डेस्टिनेशनकडे, फ्लोटिंग मार्केट. मित्रांनो, ट्रॅव्हलिंग करणं एवढं सोपं नाही आहे मित्रांनो. तर आता आपण चाललो आहे बँकॉकमधील फ्लोटिंग मार्केटला. तुम्ही तिथपर्यंत बसने आलो आणि त्या बसमधनं उतरल्यानंतर हा पूल क्रॉस करून हायवे क्रॉस करून इकडं आलो चालत. आणि जवळपास ह्या उन्हात, ही बघू शकता ऊन, ह्या उन्हात नाही वे 20 मिनटं चालत जायचं आपल्याला फ्लोटिंग मार्केटकडं. माझं वजनच कमी होईल घरी जास्तपर्यंत माघारी. लय चालतोय मी दिवसात 4-5 किलोमीटर तर कुठं गेलं नाही चालायचं, कारण लिफ्ट मागूनच फिरतोय आपण. त्यामुळं लय नाही. इथं पण लिफ्ट घेऊया आपण. ओके, पुढे झालं, लक्षात आलं. एखादी 2 व्हीलर आली ना तर लिफ्ट घेऊ आपण. मित्रांनो, तर बोर्ड बघा, अशा प्रकारे बोर्ड असतात तिथले. ग्रॅब वाले जास्त आहेत मित्रांनो. करापलो 1/2 किलोमीटर चालत आलो. फार इतकं ऊन आहे, डेंजर. आता 7-Eleven मध्ये थांबतो जरा. तिथं AC असतं, AC मध्ये थांबतो, काय ते एखादं बिस्किट वगैरे खातो. जाऊया मग पुढं. ते ऑटोमॅटिक वाढतं. 1, 2 गो. हां, आतमध्ये आलं, एकदम थंड आहे. तर आईस्क्रीम खाऊ काय ते. ओके, आईस्क्रीम खायला आले. 40 बातचे जेवण करेल मी. 40 बात इतकी महाग आईस्क्रीम आहे. तेव्हा किमती पण नाही लिहिलेल्या. दहा बातचं आहे का नाही काय.
मित्रांनो तर आईस्क्रीम घेतली ना, पाहू शकता इथं बऱ्याच आईस्क्रीम होत्या त्यात ना. ही आईस्क्रीम घेतली, आता खाऊया उन्हात जाता जाता. चलो मित्रांनो तर आईस्क्रीम घेतली 15 म्हणजे जवळपास 50 रुपयाची आईस्क्रीम आहे. एवढी 50 रुपयाची आईस्क्रीम खाजं लय माग. मी आईस्क्रीम घेतली आणि ऊनच गेलं. ह्याच्यातनं खांबावून बघा किती तारा गेले. सगळ्यांना कोटिंग असल्यामुळे काय नाही, कशा एका एक पडलेले आहेत पाहू शकताय तुम्ही. एकच खांब आहे त्याच्यावर किती तारा गेलेत. सगळ्या नुसत्या जाळाचं जाळ दिसतंय ताराचं. सो मित्रांनो तर फायनली पोचलोय. आता इथं टुरिस्ट दिसायला लागलेत. लय टुरिस्ट येतात थायलंडला, वेगवेगळ्या देशाची लोक येत राहतात. चला मित्रांनो तर फायनली पोचलोय त्या लोकेशनला. पाहू शकताय दोन्ही बाजूनी दुकान आहेत आणि मधनं बोट येते आणि बोटीतनं लोक विकत घेतात. फ्लोटिंग मार्केट. Also a boat tour, ओके ओके like 100 baht, 1 hour, go all around the canal. ओके ओके. दिस इज अ कॅनल. Yeah. मित्रांनो मी इथे हा भाऊ आपला हाँगकाँगचा भेटलाय. Where are you from? Hong Kong? Yeah, from Hong Kong. Okay, nice to meet you. Nice to meet you too. Okay. Lot of tourists are coming in Thailand. Yeah, from all over the world. All over the world. Thailand is the main economy is tourism. Yeah. I think so. Yeah. इकडं पण पाहू शकता, इकडं पण अजून टुरिस्ट आलेले आहेत. अशा प्रकारे आहे. Very cheap the food here. ओके ओके. Cheaper than Other city. city. Yeah. Like here, a coconut only like 20 baht. Okay, coconut water. Coconut. Okay, okay. 20 baht. In the city, it's like see your selfie stick. Okay. Show your selfie stick. Okay. ओके ओके. मित्रांनो तर भाऊ आपला ही काढून घेतोय, फोटो काढून घेतोय. Okay. Thank ओके you very much. नाईस टू मीट यू ब्रो. Nice to meet you too. ओके ओके. राम राम. तर मित्रांनो इकडे येऊया. तर इकडं आलं तर इकडं हो हो तिकडं पाहू शकताय मार्केट आहे. तर खाली जाऊन मार्केटमध्येच गेलं पाहिजे. To meet you. Nice to meet you. Where are you from? Thailand. Yes, yes. You are local. Huh? Okay. चला मित्रांनो तर खाली जाऊन बघूया काय आहे नक्की. हे मार्केट आहे ते काय. मित्रांनो तर तुम्हाला मी म्हणलं होतं ना आपण एकदम भारी ठिकाणी येणार आहे. तर मित्रांनो ते भारी ठिकाणी आलो. इथं येतोपर्यंत माझी हालत खराब झाली, पण भारी ठिकाणी आलो मित्रांनो. ही पाहू शकताय तरंगती बाजारपेठ आहे. चला तुम्हाला खाली जाऊन दाखवतो. त्या अगोदर थोडी मार्केट बद्दलची माहिती सांगतो मित्रांनो. ज्यावेळेस पूर्वी थायलंडमध्ये नाही वे रस्ते कमी आणि नद्या नाले जास्त होते, त्यावेळेस नाही वे लोक व्यापार पाण्यातनं करत होते आणि पाण्यातनंच फळं भाज्या बिज्या घेऊन जायचे आणि तिथंच विकायचे. तर अशा पद्धतीने आहे. तर आता पण त्यांची संस्कृती म्हणून हे जपलं जाते. पहिल्यापेक्षा आता रस्ते बिस्ते जास्त झालेले आहेत, पण पाण्यातलं मार्केट अजून बंद झालेलं नाही आहे. त्याला फ्लोटिंग मार्केट किंवा तरंगतं मार्केट म्हणलं जातं. आणि हे मार्केटमध्ये तुम्हाला अतिशय कमी रेटमध्ये खाद्यपदार्थ वगैरे मिळले जातात. पाहू शकता हा लांबलचक कॅनल आहे आणि ह्या कॅनल भोवती हे मार्केट बनलेलं आहे. तर तुम्ही इथं बसून ह्या दुकानातनं पण खाऊ शकताय आणि पाण्यात जाऊन पण ही करू शकताय. जर तुम्हाला थोडक्यात उदाहरण सांगायचं म्हणजे स्वस्त कसं आहे, तर तुम्ही जर बाहेर नारळ पाणी घ्यायला गेला इथं थायलंडमध्ये तर 40 बात 50 बात 7 बात आहे.
बात आहे. पण तुम्ही जर फ्लोटिंग मार्केटमध्ये नारळ पाणी घ्यायला गेला ना तर ते 20च बातला आहे फक्त. अशा प्रकारचं आहे. तर आपण खॅलॉंग कुठल्या आलो आहे तुम्हाला सांगतो, मला इथली नावं बी येत नाहीत. तर 30 किलोमीटर लांब आलो आहे आपण बँकॉकपासून. खैलॉंग लॉट मयोम, खैलॉंग लॉट मयोम म्हणून हे ठिकाण आहे, तिथं आलेलो आहे. अशा प्रकारचं हे मार्केट आहे. पलीकडच्या साईडनी जास्त लोक आहेत. मित्रांनो, तर तुम्ही अशा प्रकारे बोटची राईड पण करू शकता ह्या कॅनलमध्ये. तर ह्या कॅनलमध्ये बोटची राईडचे 1200 रुपये एका बोटचे आहेत, 1200 बात. तर त्या बातमध्ये तुम्ही 6 जणांपर्यंत बसू शकता. अशा प्रकारचे तिथली व्यवस्था आहे. आणि पाहू शकता एकदम जबराट असं तिकडं पाहू शकता. ते काहीतरी विकते बाई व्हेजमध्येच, आणि बाकी सगळ्यांनी फळाव आणि खायचे पदार्थ बळलेले आहेत बोटमध्ये. अशा प्रकारचं हे मार्केट आहे. मित्रांनो, तो दुसऱ्या साईडला आलोय आता. अशा प्रकारे इथं पण मार्केट आहे. इथं पण वेगवेगळे पदार्थ भेटतात. तर किती तिकीट आहे विचारू? सर, हाऊ मच तिकीट? हाऊ मच? 100 for each, take 1 hour. 100 बात 100 baht for 1 people, take 1 hour. 1 hour. ओके How many people? Get here. ओके ओके. तर मित्रांनो, 100 बात आहे एका तासाचं फिरायसाठी. तर बघूया जायचं का नाही, काय करावं मला तुझं नाही. मित्रांनो, तर अशा प्रकारे ही बोट आहे आणि इथं तुम्हाला तिकीट भेटून जाईल 100 बातमध्ये एका जणाला, म्हणजे जवळपास 330 रुपयामध्ये एक जण तुम्ही हे बोटीने 1 तासाचा प्रवास करू शकता. त्यामध्ये 20 मिनटं एका ठिकाणी बोट थांबते. अशा प्रकारे आहे. आणि तुम्हाला इथं वेगवेगळे पदार्थ खाण्याचे इथं पण भेटून जातील. व्हेज आहे नॉन व्हेज आहे माहीत नाही आहे. हे चिप्स वगैरे अशा प्रकारे आहे. कशाचं पण मटण असतं इथं, त्यामुळं विश्वास नाही ठेवून जमत. मित्रांनो, तर इथं बारके बारके आंबे दिसतात असे. तर आंबे इतकं विचारलं मी तर त्यांना काय मरीन प्लम. Yes. Food local in Thailand. ओके ओके. Little sweet, little sour. ओके ओके. थँक्यू. Yeah. हाऊ मच? 50 baht, 1 kilo, 50 baht. आणि दिस बनाना Yes, 30 baht. फॉर हाऊ मच? 30. 1 डझन. ओके, थँक्यू. Thank you. Okay. ดูเด็กก่อนถ้าอยากเห็นไว้เลยอร่อยนะจ๊ะ Sir, how much for this? 1 kg sir. Lấy cho cái này. ओके ओके, आय विल कम. ओके. 44 बातचं आहे मित्रांनो, कालच मी खाल्लेलं आहे. ओके. मित्रांनो, तर फायनली इथं आलेलं आहे. काय आहे इथं अजून? मार्केट आहे, कॅफे. Cái. Kho bánh lẹm. Cái. मित्रांनो, तर मी नाही ही लोकेशन कुठे आहे ते विचारलं. Luôn. Kho bánh lẹm luôn. Cái thầy à, photo à. Where is the location? Nghe. Lom hụt. Hả? Lom hụt. Lom hụt. ตลาดร่มหก market อะไรอ่ะ How much long? Kilometer.
นี่ก็ไว้แท็กซี่ How much baht? โอ้ยแท็กซี่ โอเค ไกล Okay. ไกล Okay. เปิดเนี่ยเปิดใหญ่เลยอ่ะ โอเค วัดต่อเลยเดี๋ยวโปลิส ओके ओके मित्रांनो तर मी आता थायलंडमध्ये आणि थायलंडमधील लोकांशी मी कसं बोलतो ते तुम्हाला दाखवतो आता. ही बस कुठे जाणार आहे आता मराठी ते थायमध्ये गेले. คุยรู้เรื่องไหมน้อย ही बस कुठे जाणार आहे हां ओके थाय टू जपानीज टू झालं का मित्रांनो तर फायनली परत माघारी चाललोय आता. तिथं काय पाहण्यासारखं एवढंच होतं. मला दुसरीकडे जायचं होतं मी चुकून दुसरीकडे चाललोय असं झालंय. चला जाऊया उद्या नाही तर परत येणार. मी आता नाही लांबच्या ठिकाणी जाणार आहे. उद्या आपण ह्याच्याकडे निघणार आहे. कुठं 3 ठिकाणं आहेत ना ते ठिकाणं फिरून परत शेवटच्या 2-3 दिवसात परत बँकॉकला येणार आहे माघारी. ओके पटायाला जाणार आहे उद्या पटायाला. चलो मित्रांनो तर ह्या भावाने आपल्याला लिफ्ट दिली. आता कॅमेरा खिशातच होता. यू कॅन ड्रॉप मी टू हायवे. हां ओके सर 1 सेकंड. लिफ्ट भेटली भाऊ. सर आय वॉन्ट टू गो टू हायवे.โอ้เนี่ย हां โอเค थँक्यू सर. मित्रांनो आता दुसरी लिफ्ट भेटली. आता सेकंड लिफ्ट लगेच एकात नव्हता आलं की दुसरी भेटली. जाताना स्ट्रगल केलं एवढं ऊन होतं. इथं मी आईस्क्रीम खाल्ली. तुम्ही पाहिलं ते आता आरामात हायवेला पोचलो. बस आली की जायचं. आज काही एवढं फिरणं झालं नाही. उद्या आपल्याला पुढच्या ठिकाणी जायचं आहे. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. चला बाय बाय भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. सबस्क्राईब बाय.